जय महाकाल मित्रांनो, आता हा दुसरा ब्लॉग आहे. आता आपण सकाळी उठून आंघोळ करून चाललोय दर्शन घ्यायला महाकालचं. परत दर्शन घेऊन डायरेक्ट इथून निघणार आहे. इथून डायरेक्ट आपण ओंकारेश्वरला जाणार आहे बस करून. त्यामुळे बघूया पुढे काय होतं अजून. खूपच गर्दी आता. आज काहीतरी विशेष होते. काल सकाळी आम्ही याच टायमाला आलतो पण एवढी गर्दी नव्हती. आत्ता जास्तच गर्दी. त्यामुळे आम्ही इथं स्क्रीनवरती बाहेरच दर्शन घेतलंय, कारण की आम्हाला पुढं टॅक्सी बुक करून किंवा बस बुक करून जायचं ओंकारेश्वरला. त्यामुळे बघूया आता पुढं काय काय होतं कसं. जय महाकाल. नाश्ता करायचा आहे थोडंसं. नाश्ता करून मग पुढची कारवाई. हाँ मैं नंबर डाल देता हूँ, ठीक है ना. कशीच पोचले आम्ही ओंकारेश्वरमध्ये. तिथं एक आश्रम आहे. ते आश्रम गजानन महाराजांचा आश्रम आहे. त्या आश्रममध्ये स्टे केला आहे आजचा. आत्ता निघालोय मंदिराकडंच. उज्जैनवरून कॅब केली. तर कॅब थ्रू आम्ही इथं आलतो. आता बघूया पुढे काय होतं. आत्ता आम्ही नर्मदाच्या पात्राच्या जवळ आलोय. तिथून आंघोळ करूनच तिकडे जायचंय. बघू आम्ही आंघोळ करेल, नाही तर अंगावर पाणी सुचेल. पूर्ण आंघोळ तर शक्य नाही आता. थोडंसं पाणी अंगावर घेऊन जातो आम्ही दर्शनाला. तिथं मागं मंदिर आहे आपलं ज्योतिर्लिंग ओंकारेश्वर. आता आम्ही नदीत. हा त्याला पण प्रसन्न वाटतंय रे आंघोळ केल्यावर. ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. बघते कसं जोरात चालली. आता स्नान केलंय. खूपच भारी वाटतंय. पूर्ण नाही केलं आम्ही. तोंड वगैरे धुतलं, फक्त डोक्यावरून पाणी घेतलं. पूर्ण आता कपडे पण नाहीत आणली आणि नकोच म्हणलं पूर्ण, नाही का. रूम पण लांब आहे इथून. आत्ता परत दर्शन पण व्हायला पाहिजे ना. आता दर्शनच घ्यायला चाललोय. बघू होतंय का दर्शन, का वेळ लागतोय माहिती. गर्दी काय माहिती भरपूर तिथं. इकडून गर्दी तर नाही दिसत बरं का. ब्रिज आहे इथं. ब्रिज पार करून पलीकडे जायचं आहे. ब्रिज पार केला की ब्रिज पार करून इथं जायचंय. तिथून मग वरती बघूया कसं होतं दर्शन. जय महाकाल.
कुठे जा गाईडच बनतोय होतं गाईड आणि फोटोग्राफर. तेच की हे आहे ओंकारेश्वरचं मंदिर आणि इथं घर आहेत अक्षरशः सगळे. बच्चे लोक दिसतात नाही. फार इथून तिथपर्यंत जायचंय आणि तिथून मग कुठे काय माहिती अजून पुढे. तर आज देव दिवाळी असल्यामुळे गर्दी भरपूर आहे आणि पौर्णिमा पण आहे ना आज. आत्ताच दर्शन झाले आमचं ओंकारेश्वरचं पण नुसतीच ढकली दर्शन. आतमध्येच बसलोय आम्ही पण VIP नॉन VIP सगळे मिक्स झालं ठीक झालं. एक सेकंद जा छो 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 रस्ते ढकली. आत्ता आलोय आम्ही ममलेश्वर ज्योतिर्लिंगाच्या तिथं. म्हणजे ओंकारेश्वरपासून पलीकडच्या साईडला आहे ओंकारेश्वरच्या तिथं आलोय. झालंय दर्शन आत्ताच. जेवणाचं जरा हाल आहेत ना त्यामुळं बाहेरचं पण खाऊ वाटत नाही. तर कालच 3 पोरांना उलट झाले पण ती कुठं झाले आहे उज्जैनमध्ये झाले. सेम कंडिशन आहे जेवणाची. हा पण असलं स्प्राईट वगैरे पेत जाऊ नका. आम्ही वगैरे लो फील होतं म्हणून थोडंसं घेतलं. ब्रँड स्वतः ब्रँड. हा तारीख बघितली का याच्यावर वेगवेगळे ब्रँड भेटतात. हा बिस्लरीचं काय होतं ते बिलेसरी येस कुठं येल कुठं. एखादं हुशार शिकलेलं पण ओळखणार नाही एवढं ते होतं. बघूया पुढे काय होतं. इथे आम्ही राहतोय कोणतरी गजानन महाराजांचं मठ आहे. पाटी वगैरे नाहीये लावली. इथे पाटी लावली बघा तुम्ही बघू शकता. उत्तम सोय आहे तुम्हाला राहण्याची ओंकारेश्वरला आलं तर कधी. कारण की इथं एकदम क्लीन आहे. आपली मराठी माणसं आहेत आणि जेवण तर उत्तम जेवणाची सोय करत. इथं कुठं भेटणार नाही अशीच आहे घरगुती पद्धतीचे जेवण. खाऊया म्हणलं काहीतरी थंड वगैरे पिऊया आईस्क्रीम वगैरे. इथं आईस्क्रीम कुठे आहे इथं खाऊया. इथं मटका तुमची भेटते पाणीपुरीच्या वगैरे तुम्हाला स्टॉल दिसतील. जेवण बाहेर पण भेटतं नाश्त्याचं. मठाच्या बाहेरच आम्ही आत्ता खातो आईस्क्रीम. तिकडं पलीकडं खाल्ली होती आम्ही पाणीपुरी पण काय ती पाणीपुरी बरोबर लागली नाही बरं का. नुसतंच ते तिखट पाणी होतं. मी तर 2च पुऱ्या खाल्ल्या. ते काय मला चांगलं वाटलं नाही पण ही चांगली वाटते खरंच. कुल्फी कुल्फी मटका कुल्फी ठीक आहे चांगले. चांगली का आता ब्लॉग साठी चांगले म्हणावंच लागेल. 19-20च आहे पण आता पर्याय नाही. इथे बरीच दुकान आहेत पण काही ठीक नाही कुठंच.
टाकतं नाही. आत्ताच आईस्क्रीम खाल्ली त्यांनी. नको म्हणली ती दाखवाय नाही का. तर गाई पण लय आहेत रे. चायनीज झालं रेडी. आता तिकीट बघायला चाललंय. उद्या इंदोरला जायचं आहे आम्हाला, कारण की इंदोर जंक्शन वरून आमची ट्रेन आहे. 1:30ची ट्रेन आहे आमची पुण्याला, पुणे स्टेशन पर्यंत. विचारपूस करू जरा, उद्या जायचंय म्हणून. कॉपीराईट कुठे आहे रे? कसलं ग्लो येतोय या चेहऱ्यावर. लाईटचा कमाल आहे. आत्ताच विचारपूस केली या. पर पर्सन किती? 140 रुपये ना. इथून इंदोरला, म्हणजे ओंकारेश्वर वरून इंदोरसाठी 140 रुपये. बस आहे ना पण? बस म्हणजे असेल ती ट्रॅव्हल्स वगैरे असेल. बघू सकाळी बस डेपोवरून काय होईना गावाला. इथं असं गव्हर्नमेंटच्या बसेस नाहीत का? गव्हर्नमेंटचं नाही, महामंडळ नाही काय? महामंडळ सारखं काहीतरी इकडं. महामंडळ आहे यांचं. हां, प्रायव्हेट बस चालतं जास्त. तिकडे जायचं का बास करायचं? आता जायचं झोपाय तिकडे तरी जाऊन काय फिरणार आहे. मोक्यावर आता पाणीपुरी खाण्याचा प्लॅन झालाय. बघूया कशी होतं इथली. त्यावेळेस तिथं खाल्लेली मागची तर नव्हती चांगली. 4 वाजता इथली बघून सांगतो कशी वाटते. कर ना टेस्ट. अरे हळू चालू. क्वालिटी ना. जय महाकाल. ब्लॉग एंड करू आपण आता. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही पण या ओंकारेश्वरला, छान आहे. छान आहे. करायचं का एंड? जय महाकाल, जय श्री महाकाल, शुभरात्री. नमस्कार, जय महाकाल. आज दुसरा दिवस ओंकारेश्वरमध्ये. पण आता हे व्लॉग मी आत्ता शूट करतो ते सगळं त्याच व्लॉगमध्ये टाकेल, नाहीतर परत अजून मोठं व्लॉग होऊन जातील. आणि आता आम्ही काल ओंकारेश्वर, मामलेश्वर 2 देवांचे दर्शन घेऊन रूमवर गेलतो. रात्र झालते ना, उशीर झाला दोन्हीचं दर्शन घेता. आज आजूबाजूचे बारीक मंदिर दर्शन घ्यायला आलोय. इथं असंच म्हटलं जातं की सगळे जे मंदिर आहेत हे असं यांचं एका रचनेत केलं तर ओम तयार होते, अख्खा ओम. म्हणून आता ते सगळे मंदिर आम्ही एक्सप्लोअर करतोय आणि दर्शन घेतो त्या सगळ्या मंदिरांचं. ब्रिजवरून चाललोय. मोठा ब्रिज आहे खरंच लय. आणि तुम्हाला खालचा नजारा दाखवतो तर थांबा. इकडं विष्णू मंदिर आहे का? ते ब्रह्मा मंदिर आहे, हे विष्णू मंदिर आहे, हे ओंकारेश्वरचं मंदिर आहे. इथं खूपच गर्दी खाली आणि पूजा चालली सगळ्यांची खाली. सामूहिक पूजा आहे. त्या बोट वगैरे नव्हती घेतली आम्ही. हे मंदिर आहे पूर्ण. स्क्रीनवरती दर्शन चाललंय. हे ते मंदिर आहे, विष्णू मंदिर. ते लिहिलंय या. इथून ते ओंकारेश्वरचं मंदिर पण दिसतंय.
आत्ताच इथलं विष्णू मंदिरचं दर्शन घेतलंय. इथून व्ह्यू खतरनाक आहे आणि मंदिर पण दिसतंय ओंकारेश्वरचं. ऊन आहे यार, भरपूर ऊन आहे. आणि ते सांगते तशी पूजा करायची. अजिबात कोणी बोलायचं नाही, अजिबात कोणी बोलायचं नाही. जे कमी आहे त्यामुळे यांच्या पण घ्या. तुम्हाला जे काही कमी जर वाटलं व्यवस्थित मांडी घाला, व्यवस्थित बसा. एक 10-15 मिनिटाची पूजा काही जास्त वेळ नाही, पण ही खूप महत्वाची आहे. हा एक वाटून नागपूर हो बोलायची तुला करायच्या बाजूला बसता. शेवटी बोट घेतलीचा. ओके ओके बनाएंगे. हा ना, अरे मंदिर निकल जाएगा. बाबा तगड़ी नहीं बनी उधर. बजट तो बनाना फोटो काढ द्यायचा. आपण एक ते और तिकडे ऑन लेतात. कोणतरी काही तपती करणार ना हे दुसरं मधून उतरलोय आता रूमकडे चाललोय. आत्ताच ना एक जण एक लहान मुलगी गटकळ खात होती. आत्ता भावाने वाचवलं तिला, जरा उचललं पाण्यातलं काढलं तिला. ती नाही काढली व्हिडिओ मी, तशी काढायची नाही का. पण चांगलेच गटकळ खात होती. नसतं बघितलं तर अवघड होतं, अनर्थ घडलं असतं. कसं असतं माहिती आहे का, आईबाप लक्ष देत नाही तर त्यांच्याच नादात असतात. त्यातल्या त्यात आईचं लक्षच देत नाही पोरांवर. म्हणजे अशा ठिकाणी काही ठिकाणी सगळ्यात तशा असतात असं नाही, पण मोठा अनर्थ टळला. हां मग घ्यायचं. हां बघितलं बरं झालं त्याने, बघितलं तर त्याने काढलं तिला बाहेर.
बाईला माहिती पण नसेल अजून. नाही आईला कळलं पण नसेल ते काय झालं. त्या पोरीन तरी नसेल सांगितलं. तिलाच अजून हाणायची तिलाच. चाललोय आता रूमवरती. तिथून आमची आवरून इंदोर जंक्शनला जायचं. तिथून ट्रेन आहे. तर बस करू आता. एंड करू. त्याच ब्लॉगमध्ये टाकणार रातच्या. हे पण एंडला टाकून देतो. नाही तर लय मोठा ब्लॉग होऊन जाईल. सालाबादप्रमाणे ह्याही वर्षी लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. आणि बघत राहा मला. धन्यवाद. जय महाकाल. चला. ओंकारेश्वरवरून इंदोर जंक्शनला चाललो होतो. ती बस होती. टायरच कुठलाय. 1:30 वाजून गेलेत. 4-4:30ची ट्रेन आहे. हा तिथं जाऊन जेवण पण करायचंय. दाखवतो तुम्हाला इथला व्ह्यू. कसा आहे व्ह्यू. आणि बस. Pew, 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 pew. नाही S1 मध्ये 22,944 आहे आपली ट्रेन. आणि S1 मध्ये आपलं उज्जैन इंदोर.